तर तुमच्यासाठी एक ओळ आहे. भले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. आजच्या दिवशी जेव्हा श्री संजाव फ्रान्सिस रॉड्रिग्स हे 75 वर्ष पूर्ण करत आहेत, बरंच काही घडून गेलेलं आहे. काही चांगलं झालेलं आहे, काही वाईट झालेलं आहे. पण हे सर्व बाजूला सारून आज आपण थोडा विसावा घेऊया. आप्तिष्टांबरोबर, सहवासी मित्रमंडळी, परिवाराबद्दल बरोबर आपण थोडा विसावा घेऊन गेल्या 75 वर्षांचं जे हे दीर्घ आयुष्य, हेल्दी आरोग्य जे परमेश्वराने माझ्या बाबांना म्हणजे संजाव फ्रान्सिस रॉड्रिग्स यांना जे दिलेलं आहे, त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानूया. आजचा दिवस हा त्यांच्या जीवनाचा आढावा घेण्याचा, परमेश्वराचे आभार मानण्याचा आणि त्यांच्या ऋणात सदैव राहण्याचा हा दिवस आहे. हे ऋण आम्ही कधी फेडू शकणार नाही, परंतु त्याच कारणास्तव आजच्या हा दिवसाची संधी साधून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. तर सर्वात प्रथम आपल्या सर्वांचे फार फार स्वागत. आजचा जो हा दिवस आहे, या दिवसात बाबांचं आयुष्याचं हे जे पुस्तक आहे त्याचा पण आम्ही एक पुढा आढावा घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये एक विशेष व्यक्ती म्हणजे आमची दादी कार्मेलीन संजाव रॉड्रिग्स ह्यांचं नाव घेतल्याशिवाय हा दिवस पूर्ण होणार नाही. आणि त्यासाठी आज त्यांना मी इथे ऑलरेडी स्थानापन्न केलेलं आहे आणि असा विश्वास बाळगतो की ते स्वर्गात हे पाहत असतील आणि त्यांच्याच आशीर्वादानं हा पुढचा कार्यक्रम आपण सुरू करूया. आणि आजच्या दिवसाचे जे मान्यवर अतिथी आम्हाला भेटलेले आहेत त्यांना मी स्टेजवरती येण्याची विनंती करून पुढचा कार्यक्रम सुरू करू इच्छिते. तर आपलेच प्रिय फादर रुबेन फर्गोस, आपल्या फर्गोजीतले म्हणजे बोळींज करमाळा ह्या फर्गोजीतले प्रथम असे फादर, ओनली वन. मी शेवटचं म्हणत नाही, आशा बाळगून आहे कदाचित कोणीतरी पुढे येईल, पण असे आपले फादर रुबेन जे आपलेच पाहुणे, आपलेच लाडके, ज्यांना आपण वाढताना पाहिलेलं आहे, हे आपल्याला आज इथे लाभलेले आहे. हे मनोरी पॅरिश इथे सध्या कार्यरत आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हावे. त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ काका, दादा, आमचे क्षमा काका, त्यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. कुठे आहेत? हा, टाळ्या वाजल्यावर नुकती बोल जरा जोरात. आता जोर आला त्यांना. तर आज दादा म्हणजे अगदी RSS चे ज्येष्ठ कार्यकर्ता दिसत आहेत. आणि आता शेवटी आजचे जे सत्कार मूर्ती म्हणजे आमचे बाबा श्री संजाव फ्रान्सिस रॉड्रिग्स यांना मी विनंती करते की आपण स्टेजवरती यावं. जोरदार टाळ्या. बाबांनी एखाद्या मंत्रासारखा हात फिरवलेला आहे. त्यांना हाताची गरज नाही, पण दादा उठलेलेच आहेत, तत्पर, मदतीसाठी तत्पर. तर आता आपण आजचा हा जो कार्यक्रम आहे तो सुरू करूया. आणि तो आपले फादर रुबेन फर्गोस यांच्या सत्काराशिवाय सुरू होऊ शकत नाही. तर सर्वात प्रथम आम्ही त्यांचा सत्कार करू इच्छितो बाबातर्फे.
त्यांनी त्यांचा मान वाटलेला आहे. दादांबरोबर ते त्यांचा सत्कार करतील. फादर रुबेन हे आपल्या बरोबरच वाढलेले, आपल्या मध्येच असलेले आणि आज हे परमेश्वराचं कार्य ते करत आहेत आणि देवाचं नाव ते पुढे चालवत आहेत. त्यांचं कार्य मागील पॅरिशेस मध्ये खूप महत्वाचं आहे. तर दादा त्यांना पुष्प देऊन त्यांचं सत्कार करतील. फोटो शाईट फॉर फोटो, नो मोर फोटोज. ते सोशल मीडियावर नाही आहेत ना, म्हणून त्यांना फोटोची गरज नाही. आता मी विनंती करते की आपला जो केक आहे तो आपण कापून घेऊया. त्यांचे हे बाबांचे हे जे 75 वर्ष आहेत ते सेलिब्रेट करण्याचा ह्याहून उत्तम असा वेळ प्रसंग दिवस अजून उत्तम नाही. तसा बाबांचे 2 जन्मतारीख आहेत, म्हणजे आम्हाला वाढदिवस साजरा करण्यासाठी स्कोप भरपूर होता. पॅन कार्डनी वेगळाच तारीख दिलेली आहे आणि बॅप्टिझम सर्टिफिकेटनी वेगळीच तारीख दिलेली आहे. पण तरी आम्ही आजचा हा जो दिवसाचा औचित्य साधून आज हा कार्यक्रम साजरा करत आहोत. कारण बाबा ऍक्च्युली 1 जूनला पॅन कार्ड प्रमाणे 75 पूर्ण करतील. तर तुमच्या शुभेच्छा तुम्ही 1 तारखेला सुद्धा व्हॉट्सअपने पाठवू शकता. पण आपल्या सर्वांची उपस्थिती आमच्यासाठी फार जरुरी होती आणि त्यासाठी आम्ही आजचा हा दिवस धरला की शनिवार असेल तर बरेचसे आपले मित्रपरिवार पाहुणे आपल्याला लागतील, म्हणून आजच्या संध्याकाळचं हे औचित्य साधून हा प्रोग्राम आपण इथे करत आहोत. तर तोपर्यंत बाबांना आम्ही काहीतरी गिफ्ट देऊ इच्छितो. तर आमची छोटी मंडळी आहे आणि छोटी मंडळीने बाबांसाठी काहीतरी विशेष स्पेशल असं केलेलं आहे. तर इलेन प्लीज कम फॉरवर्ड विथ समथिंग दॅट यू हॅव मेड. जोयाना कम फॉरवर्ड विथ समथिंग दॅट यू हॅव हँडमेड. तर या दोन्ही बाबांच्या लेकींनी नातनींनी बाबांसाठी काहीतरी विशेष स्पेशल असं हँडमेड बनवलेलं आहे. आम्ही पत्रिकेवरती छापलं होतं की नो फ्लावर्स नो गिफ्ट्स. मग आम्ही कसं हे नियम मोडू शकतो, म्हणून आम्ही नियमाला अपवाद नाहीत, आम्ही नियमाला बाळगून आहोत आणि त्यांनी त्यांच्या स्वहाताने काहीतरी बनवलेलं आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी यावं आणि हे आता प्रेझेंट करावं. सो टीव्हीने काहीतरी प्लीज गो अप. टीव्हीने काहीतरी बुके बनवलेला आहे, हँडमेड क्रोशेट बुके आहे. जोयाना आणि बाबांना अगदी मॅचिंग असं ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे. आय होप बाबांना हे आवडलेलं असेल. Very nice. Thank you little girls. Highly appreciated. आता मी बाबांना विनंती करते की आपण केक कापण्यासाठी पुढे यावं आणि त्याचबरोबर बाबांची जी नातवंड आहेत त्या सर्वांनी पुढे यावं. रॉस, जोनाथन, इव्हॅन, डोंट बी शाय. तर ते पुढे येत असताना आपण परमेश्वराचे आभार मानून घेऊया. परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय आजचा हा दिवस, हा प्रसंग, हा सोहळा शक्य नव्हता. तर मी फादरांना विनंती करते की त्यांनी एक प्रार्थना म्हणावी आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे.
सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आजच्या नवीन दिवसाबद्दल तुझे आभार मानतो आणि विशेष करून तुझ्या सर्व आशीर्वादाबद्दल कृपेबद्दल आणि आमचा संपूर्ण दिवसामध्ये तुझा सांभाळ केलेला आहेस, आमच्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत आणि विशेष करून आम्हाला आमचे भाऊ संजय यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आणल्याबद्दल, एकत्र येण्याची संधी दिल्याबद्दल आज मी तुझ्या मनापासून आभार मानतो, स्तुती करतो, आराधना करतो. आणि आज आम्ही विशेष आमच्या मामासाठी प्रार्थना करीत आहोत. हे प्रभू परमेश्वरा, या 75 वर्षाचं जीवन तू त्याला प्रदान केलेलं आहे. आज त्यांनी खरोखरच प्रामाणिकपणाने त्यांचं जीवन जगलेले आहेत. मेहनत कष्ट करून आज त्यांच्या पायावर उभे राहून त्यांनी सुंदर असं कुटुंब त्यांनी उभं केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि आज विशेष करून त्यांच्या जीवनाचे देणगीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि आज आम्ही विशेष करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि विशेष करून त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, सदैव ते निरोगी राहावे आणि विशेष करून एक परमेश्वरा तुझा पवित्र आत्मा त्यांच्यावर असू दे. सर्व वाईटापासून, सर्व वाईट शक्तीपासून, समस्येपासून त्यांना सदैव आजारापासून दूर ठेव. त्यांना चांगलं आरोग्य प्रदान कर आणि सदैव तुझ्या कृपेत आणि प्रेमात वाढव. त्याचप्रमाणे आम्हा सर्वांवरही तुझा वरदहस्त असू दे. आणि आज आम्ही जो आनंद साजरा करीत आहोत तोच आनंद आम्ही आमच्या मामाच्या जीवनामध्ये सदैव आम्ही निर्माण करावा, टिकून ठेवा. म्हणून आम्हाला सदैव तुझा आशीर्वाद, तुझी कृपा प्रदान कर. आणि आजचा हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडावा म्हणून आम्ही विशेष तुझकडे प्रार्थना करीत आहोत. ही मर्या माते, आमच्या भावाच्या सर्व इच्छा आकांक्षा गरजा तू पूर्ण कर आणि आम्हा सर्वांसाठी तुझ्या पुत्राकडे मध्यस्थी कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. नवही कृपा पूर्ण बरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. नवही कृपा पूर्ण बरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. नवही कृपा पूर्ण बरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यास गौरव असो. त्याचप्रमाणे आपण आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तींची आज आपण आठवण करूया. विशेष करून आपली बहीण कार्मेलींच्या आत्म्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. परमेश्वराने तिचा न्याय करावा, तिच्या पापांची क्षमा करावी, तिला सार्वकालिक जीवन प्रदान करावं म्हणून आपण एक आमच्या एक नमोदर्या अर्पण करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. नवही कृपा पूर्ण बरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यास गौरव असो. सप्रारंभ सदा सर्व काळ. बाबा हातात म्युझिक.
आता मी बाबांचे भाऊ बहिणी ह्यांना पुढे स्टेजवर येण्याची विनंती करते. ते एक छोटा सत्कार करणार आहेत. तर अंकल आप्पा तात्या हे शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतील. जर 2 मिनिटे सासू सासरे गेल्यानंतर त्याची जागा दादीबाबांनी घेतली. संसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन ती यथायोग्य पार पडली. बाबा जात्याच हुशार, उत्तम व्यक्तिमत्व, उत्कृष्ट भाषा शैली, इतर भाषावरील प्रभुत्व यामुळे बाबांची जनमानसात ख्याती आहे. खात तशी माती, बाप तसा बेटा, पेरा तसे उगवते या उक्तीप्रमाणे बाबांनी काळाची पावले ओळखून त्यावेळेला आपल्या तिन्ही मुलांना प्रथम इंग्लिश मीडियम मध्ये घातले. हे आमचे मुळीमधून बाबा पहिले होत. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बाबांची 6 नातवंडे हुशार आणि नेहमी A ग्रेड मध्ये पास होऊन आज लहानाची मोठी झालेली आहे. आपण सर्व इथे त्यांना पाहतच आहोत. दुःखाचा असो, सुखाचा असो, सांत्वनाचा असो, एखाद्याला मदतीचा हात असतो, बाबा इतरांसाठी मागचा पुढचा विचार न करता धावत असतात. शाळा, शेती, मुलांचा अभ्यास, संसार हे सर्व बाबा तुम्हाला कसं जमलं? तितकं सोपं नाही. वडिलोपार्जित वारसा मिळाल्यामुळे बाबा उत्तम शेतकरी आहेत, आदर्श पालक आहेत, आपल्या मुलांना घडवणारे, उत्कृष्ट शिक्षक आहे, विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व समाजाच्या उपयोगी पडणारे असे हे समाजसेवक ही बाबांची ओळख. म्हणून पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते की सासू सासरे गेल्यानंतर त्याची जागा दादीबाबांनी घेतली आणि ती यथायोग्य पार पडली. बाबा तुम्हाला यापुढील उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, चांगलं आरोग्याचं, निरामयाचं जावो हीच त्या ईश्वर चरणी आम्हा सर्वांची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यांनी जोरदार टाळ्या. थँक्यू शेलाताई. फारच छान खणखणीत आवाज. आता मी वंदाताईंना विनंती करते की बहिणींच्या वतीने, बायांच्या वतीने त्या 2 शब्द बोलणार आहेत. तर वंदाताई, ओव्हर टू यू. स्टेजवरील मान्यवर आणि आमचे सन्मानमूर्ती प्रिय बाबू मामा, आज आपण वयाची 75 वर्ष पूर्ण करत आहात. आपल्या जीवनातील 75 वर्षाच्या वयाचा अमृत महोत्सवी काळ पूर्ण केल्याबद्दल मामा तुमचे अभिनंदन व यापुढील आपणास आनंदमय, निरामय दीर्घायुष्य लाभावे या प्रार्थनामय शुभेच्छा तुमच्या बहिणी, भाऊजी, भाची मंडळी देते. आणि एक आदर्श भाऊ, एक प्रेमळ, ममताळू मामा आपल्या पुढ्यात मांडण्याचा मी प्रयत्न करते. एक होता राजा आणि एक होती राणी. त्यांना होती 9 मुलं, 5 मुली व 4 मुलं. त्यापैकी चौथं रत्न हे आजच्या दिवसाचे मानकरी, सन्मान मूर्ती आमचे लाडके बाबू मामा. तिन्ही मोठ्या मुलींची थाटामाटात लग्न लावून दिली व बाबू मामांचंही लग्न ठरवलं. परंतु त्यांच्या लग्नाच्या 1 महिना आधीच राजा स्वर्ग दरबारी निघून गेला. सन होतं 1972. घरात एका खाटीवर मी अवघ्या 3 महिन्यांची, मरी मावशी बाळंतीण इस्पितळात आणि वय सुद्धा तिच्याबरोबर इस्पितळात. तेव्हा मामांचं वय होतं फक्त 22 वर्ष आणि त्यांच्या पाठोपाठ 2 वर्ष फरकाने अजून 5 भावंड. सर्वात छोटी मीना मावशी फक्त 10 वर्षाची तेव्हा बाबा गेले. इतका मोठा गोतावळा आणि घरातील कर्ता पुरुष निघून जाणे किती चिंताजनक वातावरण होते.
घरात कोणाचं शिक्षण चालू होतं तर कोण नोकरी धंद्याच्या शोधात होतं. बाबू मामांना पांड्या मावशाच्या मार्गदर्शनाने शिक्षकी पेशाची नोकरी मिळाली होती. बाईच्या मदतीने आपली नोकरी करत शेती व्यवसायाची कामं मामा उत्तमरित्या पार पाडू लागले आणि आपल्या 5 भावंडांचं पालकत्व पत्करून विस्कळीत झालेली घडी पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. मामांचं लग्न झालं, कामी मामी घरात आली, घराला दर्पण मिळाले आणि मामीच्या साथीने संसार सुरळीत चालू झाला. पण मेहनतीला पर्याय नव्हताच. अख्खं कुटुंब कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेलं असायचं. अशा परिस्थितीत मरी मावशीने कुटुंबाला खूप सांभाळले. आपल्या जमिनी कशा सांभाळायच्या आणि नवीन जमिनीत गुंतवणूक कशी करायची याचे धडे मरी मावशीने रुजवले. तसे शांती मावशी मदतीला असायचीच. बाबू मामाने एकदा म्हटलेलं ते असं की शांती मावशी आणि मावशाच्या साथीने ते गावड्यात भाताची शेती करायची. आपल्या शेतात माणसं कामाला लावून शांती मावशी आणि मावशाच्या पदरी पुढची कामं टाकून बाबू मामा शाळेला जात. शांती मावशी आपल्या शेतातील माणसं मामाच्या शेतात पाठवून सगळी कामं करून घेत आणि सगळ्यांच्या मेहनतीने मदतीने भात पिकवला जाईल. भात घरी आल्यावर सगळे मिळून ते झोडपायचे, त्याला वारा द्यायचा आणि माळ्यावर मोठ्या माळणीत तो साठवायचा आणि साठवणुकीपूर्वी त्याची विशिष्ट प्रकारची पूजा केली जायची. ह्या सगळ्याचे नियोजन बाबू मामा एक उत्तमरित्या करायचे. त्याचप्रमाणे गावातील शेती बागायतही मामाविना फुलत नसेल. बाईच्या खांद्याला खांदा लावून अपार मेहनत करत होते मामा. जॉन मामाने मामाच्या अपार मेहनतीचे उदाहरण दिलं ते असं की एकदा वाडीत शिंपण करायचं होतं आणि ज्या बांड्यामधून पाणी येत होतं त्याचा दोर तुटलेला होता. बांड्या फुटलेल्या होता. आता दुरुस्तीसाठी माणूस बोलावणार, तो येईल की नाही ह्याची शाश्वती नव्हती आणि आपला दिवस वाया जाणार. अशा प्रसंगी मामांनी आपली कंबर कसली आणि ते दुरुस्तीचं भयंकर किचकट काम मामाने जे मला वर्णन केलं ना ते अतिशय किचकट होतं. ते अतिशय किचकट काम स्वतःच्या हाती घेतलं आणि ते योग्यरित्या पूर्णत्वासही दिलं आणि आपल्या कामाचा खोळंबा थांबवला. बाबू मामाने शेतीवाडीपासून आपल्या भावंडापर्यंत सगळ्यांचं पालकत्व स्वीकारलं. भावंडांच्या मदतीने पावली मावशीच्या लग्नाची जबाबदारी पार पाडली आणि 4 खोल्यांचं आलिशान घरही बांधलं. सगळं आलबेल असताना नियतीने पुन्हा दगा दिला आणि बैला सर्पदोषाने मरण पत्करावं लागलं. साल होतं 1982. बाबाविना बहिणी आणि बाबू मामाने 10 वर्षे सुरळीत संसार केला. आता तर बहीण निघून गेली आणि बाबू मामाच्या खांद्यावर 4 भावंडांच्या लग्न कार्याची जबाबदारी आली. आपल्या भावंडांच्या मदतीने तीही जबाबदारी बाबू मामाने उत्तमरित्या पार पाडली. आपल्या सगळ्या बहिणींचं माहेरपण, त्यांचं बाळणपण मामाने उत्तमरित्या पार पाडले. आपल्या सगळ्या भावंडांची लग्न लावून मामाने आपले पालकत्व पूर्ण केले आणि पुढील जबाबदारीस मामा सज्ज झाले, ते आपल्या सगळ्या भाची आणि भाच्यांसाठी. बाबू मामांच्या सगळ्या बहिणी नंदाखांमध्येच. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी एक सकाळ आपल्या सगळ्या बहिणींसाठी राखून ठेवलेलीच असायची. मामांचं येणं इतकं जास्त होतं की केदारातील शेवड्या पुरापासून ते थोरापर्यंत सर्वजण बाबू मामांना आजही ओळखतात. बाबू मामांच्या 3ही बहिणी असाध्य आजाराने निघून गेल्या. त्यांच्या सेवेतही मामाने काहीही कसर सोडली नाही. विशेष करून दादीची परिस्थिती पाहता बाबू मामाने पडेल ती मदत दादेसाठी केली. एका उत्कृष्ट भावाची भूमिका बाबू मामाने उत्तमरित्या पार पाडून ते थांबले नाही, तर आपल्या सगळ्या भाज्यांच्या बारशापासून लग्नापर्यंत सर्व कामामध्ये मामांचा पुढाकार असायचा. मामांच्या मदतीशिवाय कोणताही कार्यक्रम अशक्यच असायचा. आमची लग्ने झाली, आम्हाला मुलं झाली, आता मामा निर्धास्त झाले असं वाटत होतं. पण आता तर मामांना आमच्या मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या लग्नाची चिंता लागलेली दिसून येते. प्रत्येक भाच्यांना वेळोवेळी फोन करणे आणि आमच्या मुलांनाही वेळोवेळी फोन करून विचारपूस करणे हे नित्य नेमाने अजूनही चालूच आहे. कसं जमते सगळं मामा तुला? वन अँड ओनली बाबू मामा कॅन डू दिस. वी आर व्हेरी मच प्राऊड ऑफ यू जे मामा. मावशीने एक आठवण सांगितलेली ती अशी की मावशी सिरीच्या वेळेस बाणतील आणि स्नोवीला टिळं आलेली तेव्हा आपल्याकडे एकच डॉक्टर होते, वन अँड ओनली नरी डॉक्टर फ्रॉम अर्नाळा.
तेव्हा फोनची सुविधा नसल्याने 2 तलावाकडे ही बातमी कळायला वेळ लागला. तेव्हा बाबू मामा आणि कामी मामी दोघं मिळून स्नोवीला दररोज 15 दिवसपर्यंत अर्नाळाला औषधाला घेऊन जात असत. हे एक आदर्श भावाचं कार्य मामाने पूर्ण केलं. कधीही कोणत्याही वेळेस मामांना फोन केल्यास ते अजूनही आम्हा सगळ्यांसाठी आणि विशेष करून माझ्या आपांसाठीही उपलब्ध असतात. मामांच्या भावा बहिणी कधीही मामाला बाबू ह्या एकेरी नावाने संबोधलं नाही. त्यांनी मामाला नेहमी बाबूआ अशी हाक दिली. या बाबूआ शब्दामध्ये ना प्रेम, आपुलकी, प्रीती आणि समाधानाची भावना ओत भरलेली आहे. बाबूआ हा शब्द फक्त भाऊ नसून ह्या सर्वांनी बाबू मामाला बैल आणि बाबाची जागा आपला पालनकर्ता म्हणूनच मानलेला आहे. मामांच्या चांगुलपणाचा रिवॉर्ड म्हणून देवाने त्यांना चांगली 3 मुलं दिली. त्यांनी उत्तमरित्या शिक्षण केलं आणि ते आपल्या कामात धंद्यात स्थिरस्थावर झाले आहे. घरात 2 सुना आल्या आणि नातवंडांनी घर भरलं आणि लेकीसाठी अतिउत्तम असा वर शोधून तिला सासरी विदा केलं. सोन्यासारखे जावई लाभून मामा धन्य झालेले आहेत. मामांच्या सुखात, दुःखात, आजारात आणि आरोग्यात सदैव मामांची साथ देणारे त्यांचे जावई गिब्सन आणि मुलगी लावल्याने मामाचा आनंद गगनात मावेनासा आहे. त्याबद्दल त्या दयादनाला धन्यवाद. मामांचं रिटायर्ड जीवन खूप चांगलं चाललं होतं. मामीची साथ त्यांना सदैव लाभत होती आणि सगळंच आलबेल चाललं होतं. अचानक सगळ्यांच्या आनंदात आणि दुःखात सहभागी होता होता काळाने कामी मामींना आपल्यातून वेगळं केलं आणि मामांना एकटं टाकून मामी निघून गेली. मामांनी आपल्या सर्वांच्या साथीने स्वतःला सावरलं आणि मामांनी आपला एकटेपणा घालवण्यासाठी शेती बागायतीचा आसरा घेतला आणि नियमितपणे आपल्या जागेत चांगले पीक घेऊ लागले. मेहनत करण्याचा वारसा जो बै बाबापासून मिळालेला आहे त्याची जपणूक मामा अजूनही करत आहे. आपल्या मामांकडे चांगला जमीन जुमला पूर्वीपासून आहे, परंतु कोणत्याच मामांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जमिनी विकल्या नाही तर त्या सांभाळल्या, त्यांची जोपासना केली. ह्याचं श्रेय ज्येष्ठ बंधू म्हणून बाबू मामाला जाते. मला वाटतं त्यासाठी एक काळाच आहे. आमचे बाबू मामा खूप बोलके, त्यांना खूप लिहायला आवडते, तसंच त्यांना खूप भाषा शिकण्याची भारी हौस. जॉन मामा मला म्हणाले की एकदा काय झालं, अँड्रू मामाच्या बरोबर मामा 10 ते 15 दिवसासाठी गोव्यात गेलेले. तिथं राहून सगळ्यांची चांगल्या त्यांच्याच भाषेत बोलता बोलता घरी येईपर्यंत मामा कोंकणी भाषा शिकून गेले. त्याचप्रमाणे घरामध्ये एक भैया कार्पेंटरीचं काम करायला येत होता. त्याच्याबरोबर बोलता बोलता मामा भोजपुरी भाषा शिकले. बरोबर मामा. अशा प्रकारे मामांनी अगणित भाषा अवगत केल्या आहेत. अशी आमची आदर्श, प्रेमळ, परोपकारी मामा मिळाल्याचं भाग्य आम्हा सगळ्यांना लाभलं. त्याबद्दल त्या दयाधनाला कोटी कोटी प्रणाम. अजूनही आमची भूक भागलेली नाहीये. सिरियस नोवीला अजूनही वाटते की बाबू मामांनी त्यांच्या घरी यावं आणि त्यांना जेवण भरवावं. आणि आम्हा सर्वांना वाटते की बाबू मामाने आमच्या दादेची रिकामी झाली जागा भरण्यासाठी आमच्यावर सदैव प्रेम आणि प्रेमच करत राहावं. मामांसाठी एक गाणं गावंसं वाटते. तुम जिओ हजारो साल की बिन हो हजार. त्याही पुढे जाऊन एक म्हण मी म्हणू इच्छिते की आपल्यात अशी म्हण आहे की माय बरो आणि मावशी जगो. त्यात मी थोडी दुरुस्त करी इच्छिते की माय मरो आणि बाबू मामासारखे मावशे आणि मावशी जगत राहो आणि जगत राहो. लव यू मामा. Have a wonderful life ahead until we meet again on your century birthday. May God bless you abundantly. थँक्यू सो मच वंदनाताई. तुम्ही डोळ्यात अश्रू आणले. मला वाटतं गेल्या 50 वर्षांचं त्यांचं जीवनपट त्यांनी आज इथे उघडलं. खूप इंटेन्स असं हे स्पीच होतं. खूप साऱ्या आठवणी होत्या. पण टू मेक द मूड अ लिटिल लाईट, वंदनाताईंनी खूप वेळेला बाबू मामा बाबू 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 एवढं बाबू बोललं की मला काहीतरी आठवलं. एकदा मी छोटी असताना बाबांना विचारलं की बाबा तू एवढं मोठं झाल्या तरी तू सांग तुला सगळे बाबू का माझ्यात, थोडं मोठं झालं अजून बाबू. ते का माहितीये का पोरी,
मैं बाबीबाईच्या पाठीवर मी निहारलो ना बघून मी बाबू. तर अशी ही गंमत आहे. तर आता आपण ह्या कार्यक्रमात पुढे सरकूया आणि बाबांनी जसं हे एवढं कार्य सांगितलं, आपल्या घरांमध्ये केलं, बहिणींच्या भावांच्या आयुष्यात केलं, तसंच बरंचसं कार्य त्यांनी समाजकार्य केलं, पॅरिशमध्ये केलं. तर आज पॅरिश काउन्सिलचे काही सदस्य इथे आहेत आणि ते काही बोलू इच्छितात आणि मी त्यांना पुढे विनंती करते की त्यांनी यावं. आपले शिमा मास्टर सायमन मेंडिस हे काही बोलू इच्छितात. तर मी आता ही संधी साधून त्यांच्या हातात हा माईक सोपवते. मी 10वीला असताना आमच्या गावात फार बोलायचे ABC प्रमेय, ABC प्रमेय. म्हटलं हे काय, अमिताभ बच्चन कंपनी? तर नाही, हे आबू मास्तर, बाबू मास्तर, शिमा मास्तर प्रमेय. तर आज त्याच आपल्याला शिमा मास्तर उद्घाटन करून देते. ती 16 मे 1999 ची रात्र, संध्याकाळची वेळ आणि आमच्या घराच्या गृहप्रवेशाची सर्व तयारी सुरू होती आणि आमची सगळी कामाला तयारी चालली होती आणि निमंत्रित लोक आमच्याकडे जमा झालेले होते. माझ्या शाळेतले बरेचसे महिला स्टाफ सुद्धा त्या ठिकाणी हजर होते आणि क्षणार्धात असा आभाळ भरून आलो. सोपसाव्याचा वारा सुटला. अंगणातील नारळाच्या झाडाच्या झावळ्या इकडे तिकडे उडू लागल्या आणि माझं कुटुंब सगळं हतबल झालं आणि हे संकट असं उभं ठाकलं तर आता करायचं काय आणि सुरुवात कुठून करायची. परंतु काय असतं माहितीये, परमेश्वर जेव्हा संकट पाठवतो तेव्हा त्याबरोबर ते संकट निवारण्यासाठी तो कोणातरी भल्या माणसाला आपल्या बरोबर सोडत असतो. आणि त्यावेळी बाबू मास्तर असे काय धावून आले की त्याला सुद्धा आता आठवण पडत असेल की त्या अंधाऱ्या रात्री लाईट गेलेली, कुठे काय दिसत नाहीये आणि अशा वेळेने सगळी सूत्र बाबू मास्टरने हातात घेतली आणि त्याच्या जोडीला जे सहकारी होते त्या सहकारीने त्याला साथ दिली आणि त्यावेळेचा माझा प्रसंग बापू मास्टरने असा निभावला की आता मला सुद्धा माझ्या डोळ्यातून आता अश्रू वाहतात असं मला वाटते की काय करायचं म्हणजे बापू मास्तर कुठे कुठे पुढे पडणार. त्यांनी सगळ्या लोकांना सांभाळलं आणि त्या अंधाऱ्या रात्री ज्यांच्या शिक्षक स्टाफ आला होता त्यांना त्या रात्रीमध्ये नाट्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सगळं आटपून त्यांनी ते केलं. बाबू धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद. बाबू मास्तर म्हणजे कामासाठी स्वतःला झोपून देणारा एक माणूस आहे. संकटाच्या आणि अडचणीच्या प्रसंगी नेहमीच मदतीला धावून येणारा मित्र, त्याचे नाव म्हणजे बाबू मास्तर. एक उत्कृष्ट शिक्षक, त्याने अनेक विद्यार्थ्यांना जीवन घडवले. माती लावणारा हाडाचा हा शेतकरी 12 वर्षाचा असताना त्यांनी नांगर धरला. बाबू बरोबर आहे ना? त्याचप्रमाणे आता त्यांनी सांगितलं तसं मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेवर प्रभुत्व होतच. त्या प्रभुत्वावर त्यांनी बरीच व्यासपीठं गाजवलेली आहेत आणि त्याचबरोबर आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोकणी काय, गुजराती काय ह्या तर भाषा बोलतात, पण आपल्या लोकल भाषेमध्ये आदिवासी भाषा आणि आगरी भाषा कदाचित बाबूमाचं एक त्याची झलक लोकांना तो ऐकायला दे असं लहेच्या बाबूच्या माणसांमध्ये म्हणजे एवढी शिकण्याची कला, एवढं जेवढी त्याला भरभरून दिलेलं आहे की सगळ्या ज्या भाषा आहेत त्या सगळ्या बाबू माणसांसाठी आहेत काय असं मला वाटायला लागलं. आज त्यांनी अनेक ठिकाणी सुकृतीला लागेल अशा जेवणामध्ये त्यांनी बनवलेलं आहे. म्हणजे बाबू मास्तर पूर्ण पाककृती कसं आहे याची सुद्धा तुम्हाला सर्वांना जाणीव झाली असेल. आणि या शैक्षणिक आणि आपल्या पालखी कार्यामध्ये वेगवेगळे मार्गदर्शन करणारा आपला कार्यकर्ता अशी बाबू मास्टरची आता ओळख आहे. मी बाबू मास्टर नामे अबू मास्तर आता कोणीतरी सांगितलं शिवलेनी आणि तिकडे जीवनच मित्र आणि या पंचवर्षी ABC म्हणूनच आम्हाला ओळखतात. ते म्हणजे अबू,
बी म्हणजे बाबू आणि सी म्हणजे शिवा. आम्ही तिकडे कुठेतरी एकत्र झाले निघालो तर लोक आपुलकीने सांगायचं, अरे बापरे हे दिशी त्यात कुठे निघाली. आणि त्यामध्ये लोकांचं प्रेम होतं. अनेक दशकापासून आमची जी मैत्री तयार झाली होती आणि ती नुसती नावापुरती नाही तर ती जिव्हाळ्याची साक्ष देणारी अशी ती मैत्री होती. बाबू मास्तर आम्हाला जरी वयाने लहान असले तरी बाबू मातेचं मार्गदर्शन, त्याचं प्रेम, त्याचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभत राहिलं. त्याबद्दल मी त्या दयाळांना धन्यवाद देतो. बाबू मास्तर ग्रामपंचायतीपासून समाजसेवा मंडळापर्यंत, चर पातळीपासून ज्येष्ठ नागरिक संघटनेपर्यंत बाबू मास्टरांनी सगळ्या ठिकाणी आमच्या बरोबर काम केलेलं आहे. आज आमची जुनी कमिटी मेंबर आज हजर आहे, ज्याच्यावर आज बाबू मास्टरांनी काम केलं आहे. आणि अडचणीच्या काळात ज्या काही गोष्टी आपल्याला समजत नाही त्या बाबू मास्टरांनी इंग्रजीमध्ये मराठीत करून आपल्याला समजून दिलेलं आहे. त्याबद्दल बाबू मास्टर आपल्या सरकारबरोबर धन्यवाद. आणि त्याप्रमाणे घरातील प्रत्येक सुखदुःखात बसलेले बाबू मास्टर आमच्या बरोबर राहिला. बाबू मास्टर नव्हे तर कामी बाईने आमच्याकडे रात्र काढलेले आहे. ती विकास आठवण येतो. बाबू मास्तर जसं दुःखामध्ये आपल्या बरोबर असतात तसं आनंदामध्ये सुद्धा सगळ्यांच्या सहभागी असतात. हे खरं त्यांच्या मैत्रीचं खरं रूप आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली, जबाबदाऱ्या बदलल्या आणि आपल्यावरती जबाबदाऱ्या वाढलेल्या पण आहेत. पण बाबू मास्तर मधली आपल्या नात्यांची आत्मीयता आणि विश्वास आजपर्यंत तितकाच अजून टिकून आहे. बाबूची हुशारी, त्याचे नेतृत्व गुण आणि त्याचे असं सर्वांगीण व्यक्तिमत्व हे जर 1970-80च्या काळामध्ये बाबू मास्तर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून कार्यरत होते. आणि आज त्या क्षेत्रात बाबू मास्तर असतात तर त्याच्या वक्तृत्वामुळे बाबू मास्तर आज कुठेतरी मोठ्या पदावर पोहोचला असता अशी मला खात्री होती. पण बाबूने ते क्षेत्र न निवडता आपल्या गावाची नाते एकत्र ठेवली आणि आपल्या गावगाव पातळीवर काम करण्यासाठी तो लोकांमध्ये मिसळू लागला. धन्यवाद बाबू मास्तर. कामीबाईच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या आयुष्यातील अनेक दुःख प्रसंगापेक्षाही मोठा प्रसंग त्याच्यावर आला. परंतु बाबू मास्तर ठाम राहिले. मोठा आवाज सहन करण्याची त्याला शक्ती लहानपणापासून त्याच्याकडे आलेली होती. त्यामुळे त्याने हा दुःखद प्रसंग सहजपणे झेलला आणि आपल्या संकटाला सामोरे जावे लागले. परंतु खचून न जाता त्यांनी धैर्याने त्या दुःखावर मात केली आणि आज ते आपल्या समोर समाजकार्य करत असताना आपल्याला आपण पाहतो. त्याचबद्दल त्याची जिद्द, त्याचे मनोबल आणि त्याची सकारात्मक वृत्ती, ही सकारात्मक वृत्तीच आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरेल. आज बाबू मास्टरच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्याच्या जीवन प्रवासाकडे पाहताना मन अभिमानाने भरून येते. शिक्षक, शेतकरी, वक्ता, कार्यकर्ता, मित्र, सल्लागार आणि सर्वात महत्वाचे मध्ये एक उत्तम माणूस म्हणून बाबूने आपले स्थान निर्माण केले आहे. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवाने आणि अधिक समृद्ध केले आहे आणि त्या समृद्धीचा लाभ त्यांनी आपल्या समाजाला दिलेला आहे. परमेश्वराकडे माझी मनापासून प्रार्थना आहे की बाबू मास्तरांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि अखंड आनंद लाभो. त्यांनी अशाच उत्साहाने, प्रेमाने आणि सेवाभावाने कार्यरत राहावे. तसेच आमची ही स्नेहाची, विश्वासाची आणि जिव्हाळ्याची मैत्री पुढील अनेक वर्ष अशीच टिकून राहू अशी त्या दयाळांकडे प्रार्थना. बाबू मास्तरांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त बाबू तुम्हाला मनोप्रकट शुभेच्छा. त्यांच्या जीवनाचा प्रकाश अनेकांच्या वाटा उजळत जावो आणि त्यांचा सहवास असाच सर्वांना लाभत राहावो एवढं त्यांना चांगलं आयुष्य लाभावं आणि तीच त्या दयाळांकडे प्रार्थना. धन्यवाद बाबू मास्तर. मला संधी दिल्याबद्दल आयोजकांची मी मनापासून आभार मानतो. थँक्यू.
मी आता जे जुने कमिटी मेंबर आहेत ते इथे आपल्यामध्ये आलेले आहेत, तर त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. बाबांनी बरेचसे कमिटींमध्ये बरेचशा ठिकाणी काम केलं आणि त्यामधली एक म्हणजे आमच्या बोळीज चर्चची पहिली पॅरिश कमिटी जेव्हा देऊळ स्थापन झालं होतं तेव्हाचे हे मेंबर्स आहेत आणि त्यांनी खूप असे परिश्रम घेऊन तेव्हा देवळाची स्थापना केली, देऊळ बांधलं. त्या कल्पनेपासून तर कल्पना सिद्धीच नेईपर्यंत सर्व काही या कमिटीने तेव्हा केलेलं होतं. तर मी ह्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर चढावं. आता सर्व लगभग आपल्या 75च्या आसपास आहेत. हा, आणि एक नारळ कवळा आहे. माझे लाडके शिलू अंकल ते तेव्हा कमिटीमध्ये खूप यंग जवान डायनॅमिक. आपण सर्वांना इथे पाहून आम्हाला खूप आनंद झालेला आहे. तेव्हा ही डायनामिक, आता ही डायनामिक आणि ह्यांची घट्ट प्रेमाची ही मिठी, ह्यातनं त्यांच्या प्रेमाचा ओलावा आपल्याला दिसत असेल. आता पुढे आपण मानपत्र वाचणार आहोत. तर भावा बहिणींचं झालं, मित्रमंडळींचं झालं. आता वेळ आहे परिवाराची आणि परिवाराच्या वतीने बाबांसाठी 2 शब्द बोलताना आमचे ज्येष्ठ बंधू फ्रीमन रॉड्रिक्स हे आता मानपत्र वाचतील, तर मी त्यांना माहिती देते. मानपत्र. आदरणीय बाबा, आज आपल्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपल्या प्रति आदर, प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सुवर्ण क्षण आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. आपले संपूर्ण आयुष्य हे कष्ट, प्रामाणिकपणा, कुटुंब प्रेम, समाजसेवा आणि ज्ञानदानाचे प्रेरणादायी उदाहरण राहिले आहे. आयुष्यातील प्रत्येक जबाबदारी आपण शांतपणे, संयमाने आणि निष्ठेने पार पाडली. आपल्या कष्टमय प्रवासातून आम्हाला मेहनत, जिद्द, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाचे अमूल्य धडे मिळाले. सेंट थॉमस अकॅडमी, गोरेगाव इथे तब्बल 37 वर्ष आपण प्रामाणिकपणे सेवा केली. आपल्या कार्यतत्परतेमुळे, शिस्तप्रिय स्वभावामुळे व विद्यार्थी प्रति असलेल्या आपुलकीपणामुळे आपण सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. शिक्षण क्षेत्रात केलेले आपले योगदान हे खरोखर प्रेरणादायी आहे. स्वर्गवासी श्रीमती कार्मेलीन रॉड्रिक्स यांच्या समवेत आपण प्रेम, त्याग आणि समर्पणपणे संसार पुरविला. कुटुंबासाठी केलेले आपले योगदान आणि त्याग शब्दात मांडणे अशक्य आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपण आपल्या घरच्या शेतीत कठोर परिश्रम केले. परिस्थितीची 2 हात करत वाढत्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण खाजगी शिकवण्या सुरू केल्या आणि पुढे स्वतःचे ट्युशन क्लासेस उभे केले. आयुष्यात जे काही मिळाले त्यात तुम्ही नेहमी समाधानी राहिला. कुटुंबाच्या गरजा आणि मुलाच्या शिक्षणासाठी तुम्ही स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. प्रसंगी उपाशी राहूनही कुटुंबासाठी अथाक कष्ट घेतले. आपल्या अथाक परिश्रमामुळे आणि दूरदृष्टीमुळे आपण कुटुंबाला शिक्षण आणि संस्काराचा मजबूत पाया लावला. आपल्याला वाचन आणि लेखनाची विशेष आवड, इंग्रजी भाषेवर आपले प्रभुत्व,
जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणात फारसे पुढे वळत नव्हते तेव्हा तुम्ही दूरदृष्टी दाखवत आम्हा तिघांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला. आपण आपल्या मुलांना केवळ शिक्षणच दिले नाही तर चांगले संस्कार, शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणाचे धडे दिले. शेती आणि ग्रामीण जीवनातील अनेक कौशल्यामध्ये आपण निपुण. भात शेतीची कामं, बैलगाडी चालवणे, काठ विणणे, वाकाचे बंद बांधणे असे पारंपरिक कौशल्यात आपण प्रावीण्य पाहून आम्हाला नेहमीच तिचा अभिमान वाटतो. मेहनत, साधेपणा आणि जमिनीशी असलेले आपले नाते हे आमच्यासाठी कायम प्रेरणादायी राहिले आहे. आपण केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित राहिलाच नाही तर समाजकार्य मध्ये सक्रिय भाग घेतला. कोळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच, पॅरिस काउन्सिलचे सदस्य, रॉनी पार्क सोसायटीचे सचिव, समाजसेवा मंडळ, ज्ञानदीप मंडळ व इतरही विविध ठिकाणी आपण प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे आणि सतुटीने कार्य करत आला. ज्ञानदीप मंडळाच्या स्थापनेत तुमचा मोलाचा योगदान राहिले आहे. आपल्या कार्यातून आपण प्रामाणिकपणा, एकता, निस्वार्थीपणा याची शिकवण दिली. तुमच्याकडे स्वयंपाक कलेचे विलक्षण कौशल्य आहे. तुमच्या हाताला असलेली लाभलेली अनोखी चव प्रत्येक पदार्थात जाणवते. 90च्या दशकात जेव्हा केटरिंग व्यवसायाची संकल्पना फारशी प्रचलित नव्हती तेव्हा तुम्ही अनेक कुटुंबाच्या लग्न समारंभाची स्वयंपाकाची जबाबदारी विनामूल्य स्वीकारली. तुमची समाजसेवा इथेच थांबली नाही तर वेलेंकरीला जाणाऱ्या भाविकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन तुम्ही आणि तुमच्या मित्रमंडळांनी मिळून वेलेंकरी यात्रेचे आयोजन सुरू केले. आज जेव्हा आम्ही तुमच्या जीवन प्रवासाकडे आणि तुमच्या या सुंदर गुणाकडे मागे पाहतो तेव्हा आम्हाला तुमचा मनापासून अभिमान वाटतो. तुमचे विचार, संस्कार, मूल्य आणि जीवन जगण्याची पद्धत आम्हाला आयुष्यात प्रतिबिंबित झाली आहे. आज आम्ही जे काय आहोत आणि जे काही साध्य केले आहे ते फक्त तुमच्या परिश्रम आणि त्यागामुळे. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यात तुमचे व्यक्तिमत्व, कार्य आणि जीवन मूल्य पाहून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळत राहील. आज या विशेष दिनी आम्ही परमेश्वराच्या मनपूर्वक आभार मानतो की त्यांना आम्हाला आपल्यासारखे प्रेमळ, कर्तृत्ववान, प्रेरणादायी वडील दिले. परमेश्वरा आपणास उत्तम आरोग्य, मानसिक शांती, आनंद, प्रेम आणि दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना. वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सप्रेम शुभेच्छा आपले कुटुंबीय. आता मी प्रेमला विनंती करते की त्यांनी हे बाबांना प्रेझेंट करावं. त्याचबरोबर निक्सन ह्यांना मी पुष्पगुच्छ आणि शॉल प्रेझेंट करण्यासाठी हॅलो, आता मी शाळेच्या 7वी पुस्तकामध्ये एक दडवतो आणि त्या धड्यामध्ये एक लेखक होता रमेश पवार आणि त्याने आपल्या भाषी आणि आपल्या ग्रॅज्युएट झाल्यानंतरची गोष्ट त्या पुस्तकात लिहिली. ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो गोल्ड मेडल मिळालं, फर्स्ट क्लास फर्स्ट. तिला तो आपल्या घरात जातो. घरात जाताना त्याने आपलं आयुष्य जगा मागचं जाता त्याने याद केला. त्याने त्याबरोबर एक मित्र होतो, त्या नाव होता गोपाळ. आणि गोपाळ ते सावकार होतो पण तो त्या माठ होतो. ते जाताना त्याला आठवण आली की गोपाळला मास्तर आहे का? अरे गोपाळ गोपाळ निदान दगड झाला असता तरी इमारतीच्या कामात आला असता. तर ही वाक्य बाजूला आहे. बाबा घाल असतो ते लेखक चौरा नसतो. सगळ्यांच्या आपल्या आपल्या आठवणी आहेत. डोळ्यात अश्रू साठून येतात. पण आजचा हा दिवस आहे, आजचा हा क्षण आहे व्यक्त होण्याचा
आणि उत्स्फूर्तपणे बाबांचे एक जुने शाळेचे मित्र सायमन अंकल इथे पुढे आलेले आहेत. त्यांना दोन मिनिटं हवी आहेत, तर आपण वेळेचं भान ठेवून. गुड इव्हनिंग ऑल. मी हॉलमध्ये आल्यानंतर थोडासा कन्फ्यूज झालो, कारण एक तर मला लॉजिक सर दिसले नाही आणि दिसले तेव्हा फ्रेंच कट दिसला नाही. सफेद झालं असल्यामुळे दिसलं नाही, पण मी कन्फ्यूज झालो. मला फार आनंद झाला आहे आज मी तुमच्या या कार्यक्रमात सहभागी झालेलो आहे. खरं म्हणजे सरांसोबत मी 20 वर्ष काम केलं आणि तेव्हा मी तरुण झालो. मी म्हणजे काम करण्यास योग्य सक्षम झालो. मला खूप खूप इतक्या वर्षाचं मला आता 1 मिनिटातच काय सांगता येणार नाहीये, तरी पण 2-4 शब्द मी सांगेन. आमचे जॉन सर, रॉड्रिक सर म्हणजे मी शिक्षण घेतलं आणि मी स्टेजवर जाऊन कधी इंग्रजी भाषण केलं नाही, पण रॉड्रिक सर तुम्ही सांगा, इंग्रजीत बोला, गुजरातीत बोला, तामिळमध्ये बोला, जाऊन बोलणार तिकडे. आश्चर्य वाटायचं, अजूनही वाटते मला. आणि सर म्हणजे कुंभाराचं काम त्यांनी घरातही केलं, समाजातही केलं आणि शाळेतही केलं. अनेक विद्यार्थी घडवले. अजूनही कदाचित कोणी त्याला कॉल करतच नाही, मला नाही कॉल करत, पण तुम्हाला नक्की मला गॅरंटी आहे सर. आणि फार उत्कृष्ट कार्य तुम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर यांना पाहिल्यानंतर मला एक गीत आठवतं, घर 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 भिंगरी ग. कारण केव्हा पण ना ते आणि त्यांच्या मिसेस, आमचे मिसेस इकडे तिकडे फिरायचे खूप. मी घरी यायचो तेव्हा म्हणायचं सर कुठे आहेत, तर सर ट्युशनला गेले. सर कुठे आहेत, सर चंद्रपूरला मुलाच्या शिक्षणात तिकडे कुठे गेले. सर कुठे, सर भाटात गेले. सर कुठे गेले, सर काय कार्यक्रमाला तिकडे सूत्रसंचालनाला गेले. म्हणजे सर घरीच नसत. पण एवढं असूनही त्यांनी त्यांच्या मुलांना, नातवंडांना 1 मिनिटही वेळ कमी दिला असं झालं नाही. खूप चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि शिकण्यासारखं आहे. मी अजूनही म्हणतो की आदर्श म्हणूनच मी तुम्हाला पाहतो आहे. तर भावना खूप व्यक्त करायच्या आहेत, पण आता अजून एक सांगायचं आहे की काही गोष्टी रिपिटेशन होत गेलेल्या आहेत. भाषेमध्ये म्हणजे कोणतीही भाषा सांगा, सगळ्या भाषा त्या येतात. मी गेल्यानंतर कोणी साऊथ इंडियन टीचर आलं, उमाजी वनकम म्हणजे वेलकम, आम्हाला तेव्हा माहिती पडलं. हिंदू उर्दू नाडू मोडू एरडू म्हणजे काय 1 2 3 4 सरांमुळे माहिती पडलं. सूच है साऊच है सर ते बोलायचे. म्हणजे आम्हाला वाटायचं की अरे आम्ही मी सगळे मला याच्यातलं काहीच येत नाही ना, धड घर करणं घाट, अशी परिस्थिती आमची झालेली आहे. सर तुमच्याकडून खूप खूप शिकायला मिळालं आणि अजूनही शिकायला मिळत आहे. तुम्हाला फक्त चांगलं आरोग्य मिळावं आणि खूप खूप तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात एवढीच मी सदिच्छा देतो. गॉड ब्लेस यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सायमन सर. सायमन सरांनी शाळेतल्या सगळ्या आठवणी पुढे आणल्या, त्यावरती प्रकाश टाकला. सायमन सर आभारी आणि खूप विनोदी सुद्धा होतात, आपल्या सर्वांना हसवलं. आता बाबांची जीवनाचे एवढे पैलू आहेत की आपण टप्प्याटप्प्याने पुढे जात असलो तरी काहीतरी राहून जातं. आता रिटायर झाल्यानंतर, शाळेचा सेंट थॉमसमधला कार्य झाल्यानंतर आता ते आपल्या मित्रमंडळी, बॅचमेट्सचा त्यांचा जो ग्रुप होता त्यांच्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि त्यांच्यातलेच एक त्यांचे ज्येष्ठ मित्र म्हणजे आपले नंदाकालचे प्रसिद्ध मना गोन्साल्विस सर. तर मी मना सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. रिटायरमेंट नंतर हा त्यांचा बॅच पुन्हा एकदा नवीन झालेला आहे. स्पेशली कोविड नंतर सगळे 10वीचे बॅच आहेत ना, ह्यांना वॅक्सिन मिळालं, बूस्टर. ते सगळे एकदम ऍक्टिव्ह झाले आणि तसा बाबांचा सुद्धा हा एक ग्रुप आहे जो फार ऍक्टिव्ह आहे आणि त्याच्यातले एक ऍक्टिव्ह मेंबर आपल्याशी आता बोलतील. आजचे सत्कारमूर्ती आणि मंचावरचे धर्मगुरू आणि आमचे क्षमादाता, बाबूबद्दल बरंचसं काही बोलून झालेलं आहे. मी फक्त वर्गमित्र त्या निमित्ताने बाबूविषयी 2 शब्द बोलत आहे. आम्ही एकत्र SEC झाल्यानंतर निरनिराळ्या वाटेने
निरनिराळ्या शिक्षणासाठी बाहेर पडलो. परंतु योगायोग असा होता की फादर भंडारेने मला आणि बाबूला एकत्र उन्हाळ्याच्या शाळेत काम करण्याची संधी दिली. त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो आणि बाबूही मुंबईला जॉईन झाला. कधीतरी ट्रेनमध्ये स्टेशनला एकत्र भेटत असतो. आमची 25वी साजरी झाली, 50वी साजरी झाली. बाबूविषयी आम्ही बाबूबद्दल आमच्यामध्ये आत्मीयता असल्यामुळे आम्ही एकत्र येत होतो. योगायोग असा की आमचे वर्गबंधू जॉन कोरिया ते इथे रजेवर आले होते आणि मी काही आमच्या मित्रांना फोन करून सांगितलं की आपले फादर आलेले आहेत, भेटायचं असेल तर या. आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला आवाहन केलं की तुम्ही मला भेटायला दिल्लीला या. ते दिल्ली येथे कराल ह्या भागामध्ये म्हणजे चंदीगडच्या हरियाणाच्या बॉर्डरवरती आहे. आम्ही जवळजवळ 15 लोक इथून निघालो. मी सांगितलं की आपण फक्त फादरांकडे जायचं नाही तर आपण सिमला, कुलू मनाली हे सगळं करून येऊ. आणि आमच्या सगळ्यात पुढे कोण असेल तर बाबू. बाबू नावाप्रमाणे जरी आज 75वी साजरी करतो परंतु त्याच्यामध्ये हरहुन्नरी आणि उन्हाळपणा हा बालकाचाच आहे म्हणून त्याचं नाव बाबू. आणि त्याचा प्रत्यय आम्हाला प्रत्येक वेळेला येत असतो. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मला वाटतं गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही अनेक ठिकाणी फिरून आलो. अगदी अलीकडे मार्च महिन्यामध्ये आम्ही राजस्थानला गेलो होतो. तिथे सुद्धा बाबूने चांगलं सहकार्य केलं. बाबू हौशी मनुष्य आहे. बाबू मनमिळावू आहे. बाबू सहकार्य करणारा आहे. बाबू तुमच्याबरोबर कुठे आणि कशाही परिस्थितीत यायला तयार आहे. कोणती अडचण आली तरी त्याला तोंड देण्याची त्याची तयारी आहे. हे जे बाबूमधले गुण आहेत त्यामुळे बाबू आणि आम्ही आता घट्ट बांधले गेलेलो आहोत. आणि लवकरच आम्ही एकत्र येऊन पुढे कुठे जायचं याचा विचार करणार आहोत. फक्त आम्ही बाबूसाठीच थांबलो होतो. बाबूने 75वी साजरी केली याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि छोटेखानी का आहे ना, पण माझे जे वर्गमित्र आणि विशेष करून आमचे पिकनिकर्स येथे हजर आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या परीने बाबूला आजच्या दिवशी सन्मानित करूया. आज बाबूच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे आणि तो त्याच्यासाठी नव्हे तर आपल्या सर्वांसाठी आनंद व्यक्त करण्याची संधी आहे. मी बाबूला विनंती करतो की Thank you compassionate groups. बाबांचे जीवन पैलू अनेक आहेत. मी आमच्या ग्रुपतर्फे कुटुंबियाला धन्यवाद देतो कारण आम्हाला संधी दिल्याबद्दल. It is our pleasure. तुम्ही आमच्या बाबांच्या जीवन प्रवासातले विभाजक असे घटक आहात, तर थँक्यू. आता मी आजचा हा जो फॉर्मल प्रोग्राम आहे ह्याचा
शेवटचा म्हणजे फॉर्मल स्टेजवरचा कार्यक्रमासाठी आपले गेस्ट आहेत, चीफ गेस्ट फादर रुबेन, ह्यांना विनंती करते की ह्यांनी 2 शब्द बोलावे. ऍक्च्युली मला बोलण्यासाठी काही सोडलेलं नाहीये, तरी पण मी विचार करतो म्हणलं काय बोलायचं. तर 75 वर्ष आज त्यांनी पूर्ण केलेली आहेत. म्हणून 75 वर्षामध्ये आम्ही रिटायर होतो. आमचं रिटायरमेंटचं वय आहे 75 वर्षाचं, आणि हे बघा आपले 75 वर्ष झाल्यात, अजून एवढे कडक आणि मजबूत, आणि अजूनपर्यंत मी रिटायर होईपर्यंत नक्कीच राहते. दॅट्स फॉर शुअर, दॅट्स फॉर शुअर. तर म्हणजे प्रेम बंधू वगैरे तुम्ही माझ्यावर हसाल. ऍक्च्युली तुम्ही माझ्यावर हसाल. बाबांचं नाव मला आज माहिती पडलेलं आहे, आणि मी जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. का? कारण वंदनाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्या बाबू नावामध्ये जादू आहे, त्या बाबू नावामध्ये आपुलकी आहे, त्या बाबू नावामध्ये प्रेम आहे, त्या बाबू नावामध्ये कष्ट आहेत, आपुलकी आहे, मेहनत आहे, आणि विशेष मला बाबू मामाची विशेष क्वालिटी किंवा तो गुण आवडतो तो म्हणजे नाती कशी टिकवायची त्यांच्याकडून शिकायचं. थँक्यू. आता माझे आई माझे वडील आजारी होते, परंतु एकही दिवस असा गेला नाही की त्यांनी फोन केला नाही. तर नाती कशी टिकवायची बाबू मामाकडून शिकायचं. आणि असं म्हटलं जातं की आपण कीबोर्ड वाजवतो तर कीबोर्डवरती व्हाईट आणि ब्लॅक कीज असतात. तर व्हाईट म्हणजे आनंदाचे क्षण आणि ब्लॅक म्हणजे आपले काय बोलतात वाईट क्षण असतात. ओके, परंतु ते व्हाईट आणि ब्लॅक वाजवल्याशिवाय एक सुंदर म्युझिक तयार होऊ शकत नाही. तसंच आपलं बाबू मामाचं जीवन आहे. त्यांनी आनंदाचे क्षण बघितलेले आहेत, परंतु त्यांचे वाईट क्षण नाही मी म्हणणार. त्यांनी खूप मेहनत केलेली आहे, कष्ट केलेले आहे, आणि ज्याप्रमाणे ते आपल्या आनंदात सहभागी होत असतात त्याप्रमाणे त्यांनी दुःखामध्ये सुद्धा वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा ते सहभागी झालेले आहेत. तर आज खरोखर मी परमेश्वराचे आभार मानतो की आज तुम्ही 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत. आमच्यासाठी प्रेरणा आहे. मला अजूनही आठवतं मी गोरेगाव सेमिनारीमध्ये होतो. आम्ही सेंट थॉमस गोरेगाव वेस्टला आणि मी गोरेगाव ईस्टला. आणि मी जेव्हा सेमिनारीमध्ये होतो तेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा त्यांचं आमचं कॉन्क्रीट चालूच असते. मला एक ऍक्च्युली आश्चर्य वाटायचं की हे कसे कॉन्क्रीट बोलतात आणि प्युअर मॅंडोरिन स्टाईल. आणि एनिवेज गोवन पण त्यांना कॉन्क्रीट येतं. पण त्यांची ती भाषेसाठी आवड आपल्या सर्वांनी सांगितल्याप्रमाणे ती आहेच, ती एक कला आहे. परंतु मी जेव्हा सेमिनारीमध्ये होतो तेव्हा मला आठवतं की जेव्हा मी सुट्टीवर यायचो, जेव्हा मी त्यांना भेटायचो, तेव्हा एक दिलासा होता की आपलं कोणतरी गोरेगाव वेस्टला आहे. कारण मी करता माझी नोकरी, माझे आई वडील सगळं काही सोडून गेलेलो, कुठे भीती मनामध्ये होती. पण जेव्हा भेटायचे तेव्हा एक प्रोत्साहन द्यायचं, त्याला खूप आनंद होता की आपलं कोणतरी फार व्हायला गेलेलं आहे. तर ही सगळी आश्वासनं, हे सगळं प्रोत्साहन, ही प्रेरणा तुम्ही जी दिलेली आहे ती आयुष्यभर माझ्यासाठी तरी ती शिकवली आहे. तर धन्यवाद. आणि आज माझी एकच प्रार्थना आहे की परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद, त्यांची भरपूर कृपा तुमच्यावर सतत ओसंडून वाहू दे आणि तुम्हाला एक चांगलं निरोगी आयुष्य परमेश्वर प्रदान करू दे. हीच तर तयार करायला प्रार्थना. थँक्यू वन्स अगेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू फादर, थँक्यू. तुम्ही ओळी प्रार्थना केली मी का पाहिजे, ओढा आरोग्य, ओढा सगळा दिला, ओढा प्रार्थना मन भरला. तर थँक्यू फादर. तुम्ही पण आमच्यासाठी एक प्रेरणा आहात. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. आता मी निक्सनला विनंती करते की त्याचे जे 2 शब्द आहेत ते मांडते. सांगा कसं जगायचं, कणात की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. जीवन जगताना अडचणी आणि दुःख येणारच, पण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा आणि त्या अडचणीवर मात कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचे सत्कारमूर्ती आमचे बाबा. बाबांच्या आयुष्याचा कुठलाही रोडमॅप ठरलेला नव्हता. प्राप्त परिस्थितीत जे करावं लागेल ते त्यांनी केले. काही चुक्या झाल्या असतील त्या सुधारण्यासाठी जे काय आवश्यक होतं तेही त्यांनी केलं.
आपल्या वाटेला जे काही आलं ते त्यांनी आनंदाने स्वीकारलं. यश, अपयश, सुख दुःख, मान अपमान विनम्रतेने पचवले. त्यांच्या समोर जे कोणी आले त्यांच्या मदतीला ते नेहमी धावून गेले. प्राप्त परिस्थितीत जे जे करावं लागेल ते करायचं यावर नेहमी त्यांचा भर असायचा. मी माझ्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. मी इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाच्या 2ऱ्या सेमिस्टरला होतो. त्यावेळी एक नवीन प्रिन्सिपल आले होते आणि त्यांचा नियम होता की 75% उपस्थिती ही अनिवार्य आहे, नाहीतर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. अचानक एक दिवस मला ताप आला आणि तो ताप काही वेगळाच होता. तर मी घरी निघून आलो. त्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर परीक्षा केल्यानंतर समजलं की मला टायफॉइड झालेला आहे. तर औषध उपचार करून नंतर आठवड्याभराने मी पुन्हा कॉलेजला रुजू झालो आणि जाऊ लागलो. परंतु पुन्हा 1-1.5 आठवड्याने मला पुन्हा ताप आला आणि तो ताप काही वेगळाच होता. तर मी पुन्हा घरी परतलो आणि डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर कळलं की मला कावीळ झालेली आहे. ती कावीळ काय वेगळीच होती. त्यामुळे मला डॉक्टर दंडवटे यांच्याकडे ऍडमिट करावं लागलं. डॉक्टर दंडवटेकडे उपचार घेतल्यानंतर त्यांनी डिस्चार्ज देताना सांगितलं की तुला काटेकोरपणे पथ्य करावं लागतील, आराम करावा लागतील. त्यामुळे मी जास्त दिवस काही घरी थांबू शकत नव्हतो, कारण 75% उपस्थिती कशी पूर्ण करायची हेच माझ्या मनात होतं. अन्यथा मला परीक्षेला बसता येणार नव्हतं. त्यामुळे घरचे सगळे चिंतेत होते की आता काय होणार, वर्ष वाया जाणार. इकडे आठ आणि तिकडे वेळ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मी जायला तयार होतो, पण घरची मंडळी, शेजारी बाजारी, नातेवाईक सगळेच काळजीमुळे नकार देत होतो. जाऊ नको, जीवावर येते. काय करायचं हे कळतच नव्हतं. शेवटी बाबांनी निर्णय घेतला, मी 1 आठवड्याची सुट्टी टाकतो, आपण तिकडे जाऊन प्रिन्सिपलला भेटू आणि काही मार्ग निघतो का हे पाहू. प्रिन्सिपलची भेट झाली, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं कन्सेशन देण्यासाठी नकार दिला. ते म्हणाले, आजारपणासाठी 25% उपस्थितीची सवलत आहे. समजा 75% उपस्थिती नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही. शेवटी बाबा माझ्या समवेत रूम मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गॅस, शेगडी, भांडी याची सोय केली आणि माझ्यासाठी गरम पाणी, खिचडी, कलेली असा हलका आहार सुरू केला आणि मी पुन्हा कॉलेज अटेंड करू लागलो. अशा प्रकारे आम्ही तो कठीण काळ निभावून गेला आणि माझे ती वर्ष वाचली. कालांतराने या घटनेची आठवण निघाली तेव्हा बाबा म्हणाले, हा प्रसंग बाका होता. इकडे आहार आणि तिकडे वेळ अशी परिस्थिती होती. त्यावेळी या प्रसंगात मार्ग कसा काढायचा म्हणून मी स्वर्गीय मोत्याबाबा फर्गोस यांच्याकडे गेलो. मोत्याबाबा फर्गोस यांच्याकडे व्यावहारिक ज्ञान होते, त्यांच्याकडे व्यावहारिक शांतपण होते. तर बाबांनी असं सांगितलं की मुलांची इच्छा असेल तर त्याला तू घेऊन जा आणि त्याची योग्य सोय कर. काही इमर्जन्सी लागली तर मला फोन कर. GT हॉस्पिटल मध्ये माझ्या भरपूर डॉक्टर ओळखीचे आहेत. गरज पडली तर मी तुझ्यासाठी ICU बेड